गर्दी तुम्हाला दाखवली स्वतः 100 गाड्या घेऊन आत कसे काय जाऊ शकतात, 5 गाड्या त्याच्यामध्ये शस्त्र घेऊन कसे काय जाऊ शकतात. आणि या ठिकाणी मी गृहमंत्री वगैरेकडे तक्रार नाही केली, पण निवडणूक आयोगाकडे तक्रार या संदर्भातलं केली. हो, आपण आता म्हटलं की इथले गुन्हेगारांना आपण ओळखतो, म्हणजे हे नेमकं काय काय आपल्याला सांगायचं आहे ते जरा थोडं नाही, गुन्हेगारांचे चेहरे माझ्या ओळखीचेच आहेत ना. बऱ्याच ठिकाणी आता मी पालकमंत्री होतो, 40 वर्ष राजकारणामध्ये आहे. कोण गुन्हेगार आहे, कोण वाळूचे ठेकेदार आहे. जळगाव शहरातले सगळे वाळूवाले वगैरे घेऊन आलेले आहेत त्या ठिकाणी. सगळं वाळू माफिया दिसत आहे त्याच्यामध्ये. आता या संदर्भामध्ये जी कारवाई करायची तर पोलिसांनी करायची. तुमच्या समोर आता व्हिज्युअल आहे. निवडणूक आयोगाने याच्यात दखल घेऊन कारवाई करण्याची आवश्यकता आहे. असतात निवडणूक आयोगाच्या, त्या कुठेच पाळल्या जात नाही असं काही चित्र तुम्हाला दिसतंय का? आणि यावर तुम्ही गृहमंत्री म्हणा किंवा राज्य सरकारशी काही चर्चा करणार आहात का? नाही, या संदर्भामध्ये आचारसंहिता इथं जवळजवळ नाहीच. गुंडागर्दी तुम्हाला दाखवली स्वतः 100 गाड्या घेऊन आत कसे काय जाऊ शकतात, 5 गाड्या त्याच्यामध्ये शस्त्र घेऊन कसे काय जाऊ शकतात. आणि या गर्दी तुम्हाला दाखवली स्वतः 100 गाड्या घेऊन आत कसे काय जाऊ शकतात, 5 गाड्या त्याच्यामध्ये शस्त्र घेऊन कसे काय जाऊ शकतात. आणि या ठिकाणी मी गृहमंत्री वगैरेकडे तक्रार नाही केली, पण निवडणूक आयोगाकडे तक्रार या संदर्भात